चला आज बनवूया चिकन बिर्याणी। माझ्या मुलाचा बर्थडे होता तर मग आम्ही चिकन बिर्याणी बनवली होती। मुलाला माझ्या पावभाजी खायची होती पण गावाकडे कसं सगळं भेटत नाही, म्हटलं चिकन बिर्याणी बनवूया, पटकन होती। मग काय केलं, मस्त स्वच्छ धुवून घेतलं चिकन। 1.5 किलो चिकन आणलं होतं। मग टोप ठेवला एका याच्यामध्ये शेगडीवरती मोठा, त्याच्यामध्ये 3 मस्त कांदे कापून टाकले, तेल टाकलं, कांदे मस्त तळत आल्याच्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेली मिरची टाकली आणि बारीक चिरलेले 2 टोमॅटो टाकले, ते पण मस्त आपल्याला तळून घ्यायचे। कांदा एवढा ब्राऊन झाला नव्हता पण मग सगळं ब्राऊन कलरचं करून घ्यायचे आपल्याला। मसाले तळून झाल्याच्यानंतर मी काय केलं, आलं लसणाची पेस्ट केली होती, आलं लसण कोथिंबीरची मस्त ती पण टाकली। भरपूर बनवायची होती बिर्याणी तर भरपूर टाकलं, मला स्वाद छान येईल। खडा मसाला टाकला, तमालपत्र टाकलं, मस्त तळून घ्यायचे आणि मसाले टाकले, अंबारी मसाला, हळद, महाराजा मसाला आणि लाल तिखट टाकून मस्त तळून घेतलं। तिखट तुमच्याप्रमाणे टाका आणि आम्ही हे बनवली थोडी तिखट झाली होती। मस्त मसाले तळल्याच्यानंतर जे आपण चिकन धुतलं होतं ते टाकायचं त्याच्यामध्ये, तुमच्यानुसार तुम्ही तिखट बनवू शकता। चिकन टाकल्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडं चवीप्रमाणे मीठ टाकायचं, म्हणजे चिकनला लागायला पाहिजे। मीठ टाकल्याच्यानंतर आपल्याला 5 मिनटं मस्त चिकन शिजवून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये, म्हणजे टेस्ट खाताना टेस्ट आली पाहिजे मसाल्याची। मस्त चिकन मिक्स करून झाल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता तांदूळ मस्त धुवून घेतले आणि बघू शकता चिकनला मस्त असं तेल सुटलंय, मस्त शिजलं होतं आपलं चिकन मसाल्यामध्ये। मस्त चिकन शिजल्याच्यानंतर जे आपण तांदूळ येते ना, 1.5 किलो चिकन होतं तर आम्ही 1.5 किलोच तांदूळ टाकले होते, बासमती चावल मस्त धुवून टाकले। त्याच्यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्याच्यानंतर गरम केलेलं पाणी ॲड केलं त्याच्यामध्ये, म्हटलं गरम करून जर टाकलं ना मस्त मोकळी बनते बिर्याणी। गरम केलेलं पाणी टाकलं, मस्त शिजून घेतली, थोडं मीठ टाकलं चवीप्रमाणे, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली। बघू शकता आपली चिकन बिर्याणी रेडी झाली, खूप छान झाली। आता बिर्याणी पण बनवून झाली होती, म्हटलं चला आता बड्डेचं सेलिब्रेशन करू। मग बड्डेचं सेलिब्रेशन केलं, मस्त केक कट केला, नंतर बिर्याणी एन्जॉय केली आणि तुम्हाला लवकरच पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होणार आहे बड्डेचा। आणि चला बघू शकता माझ्या मुलानं केक कट केला आणि बड्डे आम्ही घरच्या घरीच असं सेलिब्रेशन केला। आणि आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईबर करायला विसरू नका आणि लवकरच आपला व्हिडिओ